मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आपला थायलंडमधला तिसरा दिवस आणि आपण आता जाणार आहे एका गार्डनला. आपण आता चेकआउट केलं आहे इथनं हॉटेलमधनं, कारण की आपला रात्रीचा जो मुक्काम आहे तो असणार आहे बँकॉकमध्ये. तर बघूयात आज दिवसभरात काय काय होतंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अंकल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण आता चेकआउट करून खाली आलेलो आहे आणि 2-3 लोक राहिलेत चेकआउट करायचे, त्यामुळं बस वेट करते त्यांचं. ही आपली बस आहे, रोज तीच आहे बस आपली. acres, and this one is a top 10 most beautiful garden in the world. मित्रांनो, आपण आता निघालोय नॉंगनॉज विलेज म्हणून आहे. तिथे एक गार्डन आहे, ते काहीतरी 500 एकरात आहे. आता गेल्यावरती कळेल आपल्याला एक्झॅक्टली काय आहे तिथं. आपण ऑन द वेच त्या डायरेक्शनने चाललेलो आहे. बाई, रोड तर एवढे खतरनाक आहे, कडक. मित्रांनो, आपण आता गार्डनला आलेलो आहे. गार्डनला आलेलो आहे. गार्डनला आल्यानंतर आपण आता गार्डनचं एंट्रन्स आहे तिथं उभं आहे. त्या गार्डनमध्ये जी एंट्री फी आहे ती पर पर्सन 600 रुपये, आणि जर छोटं चाइल्ड असेल त्यांच्यासाठी 400 रुपये हा एंट्रन्स आहे. तिथनं आतमध्ये एंट्री करतो आपण आता. आमच्या टूर गाईड थँक्यू. हे आपलं तिकीट. हेलो अंकल, कैसा लग रहा है आपको यहाँ पे आके? बहुत अच्छा लगता है. स्वर्ग से भी बहुत. यही स्वर्ग है. स्वर्ग से परिया नीचे आई हुई है, ऐसा लगता है. मित्रांनो, गाडी बघायची. हे बघा, केवरी आहे, केवरी. मर्सडीजचा ट्रक. आपण आता आलेलो आहे नुंगनॉजच्या नुंगनॉजच्या टॉपिकल गार्डनला, आणि ही आहे माझ्या पाठची वॉल. मित्रांनो, इथं गार्डनमध्ये आल्यावरती गाड्या ठेवलेल्या आहे. गार्डनचं एक्झिबिशन आहे आणि सगळ्या कडक कडक गाड्या इथं ठेवलेल्या आहे. मित्रांनो, गाड्या बघून झाल्यावर आता आपण चाललोय हत्ती बघायला. मक्कार हत्ती. मित्रांनो, माझ्या पाठी जे आहे ते सगळं मातीच्या कुंड्यांपासून बनवलेलं आहे. ही मातीच्या कुंड्यांपासून वेज बनवलेली आहे. मित्रांनो, एक नंबर भारी वाटतं. सगळं मातीच्या कुंड्यांनी बनवलेले. बाई इथं आणि पोपटे. मित्रांनो, इथं एवढे मोठे मासे आहे ना, या का दिसतंय का नाही काय माहिती. खायची नाही बाळा. केवढा आहे तू? हा, केवढ रे. लय मोठा मासा इथं. आता आपण जाऊयात, पुढच्या दिशेने निघालोय.
हे आता जे पाहिलं आपण ते पूर्ण मातीच्या मटक्यांपासून बनवलेलं होतं. पोट्री गार्डन आहे इथं. खालच्या ज्या कुंड्या आहेत त्यांनी हाताने बनवलेल्या आहेत सगळ्या. त्याच्यात झाडं ठेवलेली आहे बाई, वेगवेगळे शेप दिलेले या कुंड्यांना. इथं भरपूर प्रकारचे सगळ्या प्रकारचे कॅक्टस ठेवलेले. केवढे केवढे कॅक्टस आहे, मोठे मोठे कॅक्टस आहे. मित्रांनो वरती पैसा वसूल आहे. एक नंबर गार्डन बनवलेलं आहे. वरचा पूर्ण वर्ण व्ह्यू आहे. एवढं खतरनाक बनवलेलं आहे यांनी. आपल्या इंडियात भरपूर काय बघण्यासारखं आहे पण आपण मेंटेन नाही ठेवत, त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे. इथं यांनी हे सगळं क्रिएट केलं आहे स्वतः, तरी पण एवढं मेंटेन केलेलं आहे. आपण थोडासा आदर्श घेऊन आपले जे गड किल्ले ते थोडेफार सुधारायला पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो आपण ज्या गार्डन आलोय तिथे एक नारळाचं झाड आहे. तो नारळ एवढा एक्सपेन्सिव्ह आहे. 1000 बातला एक नारळ आहे आणि ती करन्सी म्हणजे डबल झाली. इंडियात जवळजवळ आपले 2500 रुपयाला हा नारळ आहे. नाद बनवलेले जे काही आपले पूर्वी डायनोसॉर वगैरे असतील त्यांना बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं. म्हणजे मटेरियल आहे पूर्ण दगडात बनवलेलं आहे त्यांनी. पिंकी पॉंकी पॉंकी हे आहे डॉंकी. मित्रांनो इथं समोर आपल्या इंडियातला ताजमहालाचं पिक्चर लावलेलं आहे आणि हे आपल्या इंडियन लेडी पाणी घेऊन जाताना. आपण आता जेवण करण्यासाठी आलेलो आहे. काही जास्त भूक नाही त्याच्यामुळे आपण घेणार आहे फक्त फ्रूट्स, पपई आणि कलिंगड सलाड. थाईलैंड कैसा है घूमने के लिए? घूमने के लिए बहुत अच्छा है लेकिन हम ज़्यादा घूम नहीं सके. बहुत छोटा शॉर्ट पीरियड था. कम से कम 7 डेज का होना चाहिए था पैकेज. कंपनी वालों आगे से हमको 7 या 2 वीक के लिए लेके आओ. अब हम लोग आ रहे हैं एक शो में, देखते हैं अंदर क्या है. टारगेट चलो लेट्स गो. ट्रेडिशनल शो पाहून झाल्यानंतर आपण आलोय एलिफंट शोला. आता इथं एलिफंटचा शो आहे. पेंटिंग काढते आधी. तिने मस्त पेंटिंग काढले एक नंबर. एलिफंट शो झाल्यानंतर आपल्याला इथं आता शॉपिंगसाठी सोडलेलं आहे. बघूयात काय आवडतंय का घ्यायला. हाय हाय. मित्रांनो आपण आता थायलंड सिटीमध्ये आलेलो आहे आणि आपल्या हॉटेलला आता समोरच हॉटेल आहे. आता आपण हॉटेलमध्ये चाललोय.
आपण आपल्या हॉटेलमध्ये आलो आहे आता. हा हॉटेलचा एंट्रन्स आहे. इकडे गार्डन वगैरे नंतर जाऊ इथलं एक्सप्लोर करायला. पण एंट्रन्स तर वाढीव आहे. आहे आपला हॉटेलचा व्ह्यू. हे आहे रिसेप्शन आहे हॉटेलचं. आपण आता आपल्याला रूमची चावी वगैरे भेटणार आहे इथं. मित्रांनो इथं खाली काहीतरी बुलबुल यासारखे जायला परमिशन नाही आहे. स्टेअर्स वगैरे डायरेक्टली. आपल्या रूमची चावी भेटलेली आहे आणि आपण जातो आता रूममध्ये. बघूयात कशी आहे रूम आपली. लॉबी That's our room. कशी वाटली मित्रांनो रूम आपली. आणि हा आहे, अरे इधर तो कुछ नहीं रे, व्यू ही नहीं साला, रूम बर्बाद. नहीं भूल रहा, जाने दो. इतना ही था हमारा रूम. कारण जेवण वगैरे करून आपण आता चाललोय नाना प्लाझाला शॉपिंग वगैरे करण्यासाठी चाललेलो आहे आपण. आता बघूयात काय काय भेटतंय तिथं. जर वरती वाटलं तरच आपण खरेदी करणार आहे. एकदम चांगल्या प्रकारचे फ्रुट्स भेटतात. आपण ते फ्रुट्स खाण्यासाठी आलेलो. पण आता फ्रुट्स वगैरे खाल्ले कारण की भूक लागलेली फिरून. आणि आपण आता चाललोय रूमवरती झोपावं म्हटलं जाऊन. आपण कॅब बुक करतोय पण राहू इथं बँकॉकमध्ये खूप जास्त रेट आहे कॅबचे. फक्त 3 किलोमीटर जायला 3,300 बात सांगताय. आपण आता आलोय रूमवरती. आपला पाट्यातला थायलंडमधला लास्टचा दिवस आहे. आता आपण झोपून, लास्ट म्हणजे उद्या आहे, आपण उद्याचा दिवस पूर्ण शॉपिंगसाठी आहे. पण आता शेवटची रात्र आहे आपली थायलंडमधली. उद्या आपल्याला भरपूर काही काही शॉपिंग करायची. महत्त्वाचं म्हणजे ड्रोन घ्यायला जायचं आपल्याला. ड्रोन व्हेरी एक्साइटेड फॉर ड्रोन. चलो लेट्स बाय. भेटूयात उद्या आणि कंटिन्यू करूयात आपला 4था दिवस थायलंडमधला. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टाटा.